रॉनी बघ ना प्लीज. बघ रे प्लीज, बघ ना कोण आहे. जा ना रे जा, बघ ना. गोइंग या. रॉनी प्लीज. गधडे. छान आहे, तू कशी आहेस? आणि गधडे आज येतेस तू मुंबईत? दिवस किती दिवस झाले तुला? मी गधडी? तू नालायक आहेस. जयपूरला जाऊन बसली होतीस एक्झिबिशन साठी. त्याला किती फोन केले मी, त्याने सांगितलं नाही तुला? नाही, हा का नाही बोलला? मी सांगितलं तुला. ए तू कधी सांगितलं? नाही, मी ऐकलं होतं की तुमच्या दोघांचं लग्न झालं नाहीये म्हणून. पण त्याने काही फरक नाही पडत आहे. यू आर ॲज गुड ॲज अ मॅरिड कपल. तीच भांडा भांडी, रुसवे फुगवे, सगळं तेच. तुला काय माहितीये का? किती दिवसांनी भेटलोय, रादर किती वर्षांनी भेटलोय. परिस्थितीचा अंदाज येण्यासाठी कितीदा भेटलो हे महत्वाचं नाहीये, काही क्षणात सुद्धा कळतं. व्हेरी स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. पण बाई साहेब, तुमची हुशारी आमच्या समोर दाखवू नका. नाही म्हणजे तुम्हाला भाव मिळेल, पण तो IAS ऑफिसर म्हणून नाही, एक मैत्रीण म्हणून मिळेल. आय नो दॅट. बाय द वे, आता कशी आलीस तू एवढ्या सकाळी? अगं तुमच्या दोघांची खूप आठवण आली आणि म्हटलं तुमच्यासारख्या बिझी माणसांना भेटायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे ना. हो ना, पण कोणाच्या घरी मध्यरात्री जाऊन सरप्राईज देण्याची ही तुझी कल्पना खूप चांगली आहे. मध्यरात्र? 7:42 झाले. ही मध्यरात्र आहे? अक्षता, मी रात्री 1-2 वाजता घरी येणार, त्याच्यानंतर आम्ही जेवणार, त्याच्यानंतर आम्ही एकमेकांशी गप्पा मारणार आणि मग झोपणार. म्हणजे आता ही माझ्यासाठी मध्यरात्रच नाही का? कळलं. नाही म्हणजे तू इतक्या उशीर येतोस आता पण? त्याचं काही विचारू नकोस ग. त्याच्यामुळे आता मी पण निशाचर झाली माहितीये ना. म्हणजे रात्री 12-12:30 वाजता जेव्हा लोक झोपतात तेव्हा मी कुकर लावते. वा, मस्त आहे. म्हणजे जेव्हा शेजारचे लोक झोपतात, त्यांचे घोरण्याचे आवाज येतात, तेव्हा तुमच्या घरातून कुकरच्या शिटीचा आवाज येतो. वा, हो रोमॅन्टिक. एनिवे, तुम्ही कंटिन्यू करा. आय विल गेट टी फॉर यू. थँक्यू. रॉनी अजून तसाच आहे नाही? तसंच म्हणजे सगळ्यांना खाऊ पिऊ घालणारा? तसं काही नाही. घरात ही सगळी कामं मीच करत असते. सांगतेस काय? अहो खरं, सिरियसली. म्हणजे हे बघ, आमच्या या बिन लग्नाच्या संसारात आम्ही कामाची वाटणी केली. काही रूल्स आहेत. घरातली कामं त्यांनी करायची आणि स्वयंपाक वगैरे मी करायचं. नाही, माझा विश्वास बसत नाहीये. सिरियसली, आय एम नॉट लाईंग. नाही, सगळी घरातली कामं रॉनीच करत असणार आणि स्वयंपाक सुद्धा तोच करत असणार. तू आरामात महाराणी सारखी बसून राहत असणार. एवढा विश्वास मैत्रिणीवर, आणि त्याच्याबद्दल उगाचच खात्री. अगं मी बघितलं आता, छान आज्ञाधारक मुलाप्रमाणे चहा करायला गेला तू. ते उगाचच तुझ्यावर इम्प्रेशन मारायला. त्याच्या हातचा एक घोट चहा मी प्यायलेला नाही आजतागत. मग आता पी ना. प्राची, एक विचारू? विचार ना. नाही म्हणजे तुम्ही दोघांनी लग्न का नाही केलं? जाऊ दे ग, नको तो विषय, परत कधीतरी बोल. म्हणजे रॉनीला सुद्धा वाटलं नाही लग्न करावं असं? नेवर. त्याला नाही वाटलं कधी. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की लग्न करून सुद्धा दुःखी जोडपी असतातच ना. मग लग्न न करता आपण सुखी संसार का नाही करू शकत? ठीक आहे. नाही म्हणजे कोणी काहीही म्हटलं ना तरी तुम्ही तुमच्या विचारांशी प्रामाणिक आहात ना? ॲब्सोल्युटली. दॅट्स इट. झालाय का गप्पा 2 मैत्रिणींच्या? ठीक. थँक्यू. यू वेलकम. मस्त झालाय चहा. थँक्यू. किती दिवसांनी असा चांगला चहा पिते. हे असं बोलू नको. सुधा आंटीला कळलं ना धरून मारेल मला. अरे मी घरी असते कुठे सुधाईच्या हातचा चहा प्यायला. तिथे माझ्या बंगल्यावर कुक असतो आणि त्याच्या चहाला असली चव नसते. कळलं? पण काय का अक्षरा, म्हणजे एक गोष्ट माझ्या लक्षात नाही आली. नाही ठीक आहे, तू IAS ऑफिसर म्हणून काम करतेस, तुला गावोगावी फिरायला लागतं, पण तू अजून तुझ्यासाठी नवरा का नाही शोधतास? खरं सांगू? हां. मला माझ्या मनासारखा मुलगाच नाही मिळाला आणि तो शोधायला वेळ सुद्धा नाही मिळाला.
थापा मारू नकोस हा, थापा मारू नकोस. खरंच सांगते. अगं मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी भाग्य असायला लागतं, तुमच्या दोघांसारखं. आय नो. असंच आनंदी राहा. आजीबाई असेच आशीर्वाद द्या. आणि आपल्यासाठी पण आता कोणीतरी शोधा, आपलं काही वय उलटून नाही गेलेलं. आजी, मग उद्यापासून लागत का नाहीस कामाला? मग फाइंड अ गुड हस्बंड फॉर हर. या ठीक आहे, तुम्ही तुमचा संसार सांभाळा, मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. अपने छूटते हैं तो दुख आता है, जब दुख छूटता है तो मौत आती है, और कौन जाने मौत भी वफा करती है या किती रे तनू तू जागरण करत बसतोस? झालं ग 5 मिनिटं. अक्षता मावशी येईल. अक्षता मावशीला उशीर होणार आहे आज यायला. नहीं बगीचा ती गेली तिच्या IAS मित्रमैत्रिणींबरोबर जेवायला. आणि काय रे 5 मिनिटं असं सुद्धा मगाचपासून 3 वेळा सांगून झालं. कसले रे तेच सिनेमे बघण्यात वेळ घालवता तुम्ही? मग सकाळी उठायला 9. ही फिल्म जरा हटके आहे. कर्माची हटके. मी इथे बसून बघत नसले ना तरी मला स्वयंपाकघरात आवरताना सगळं ऐकू येत होतं. गेल्या अर्ध्या तासात 2 गाणी झाली, एक काहीतरी मारामारीचा सीन झाला आणि एक काहीतरी रडण्याचा सीन झाला. हटके काय होतं याच्यात? ही फिल्म कशी हटके आहे ना ते मी तुला सांगतो. काय माहितीये का की हिरो ज्याला बाप समजतोय ना तो त्याचा बाप नाहीच आहे. बाप कोणीतरी भलताच आहे, म्हणजे असं मला वाटतंय. हा, आणि मग काय आई मला सांग, काही कारण नसताना हिरोला भेटणारा भवानी प्रसाद हा एकतर विलन असेल किंवा हिरोचा बाप. कशावरून काय? त्याशिवाय काही एवढ्याशा रोलसाठी भवानी प्रसादला कास्ट करतील आणि त्याचे एवढे सीन कशाला असतील? वा, तुला बरंच कळतं की रे सिनेमातलं. सिनेमे बघून बघून अंदाज यायला लागला. बघून अंदाज येण्या इतके सिनेमे बघतोस तू? मग आता हा बघायला नको, त्याचाही तुला अंदाज आला असेल स्टोरीचा. ए आई प्लीज प्लीज 2 मिनिटं ग, 2 मिनिटं फक्त. नाही तनू, ऐक जरा माझं. हे बघ, सुधा आईला बरं नाहीये, ती उद्या लवकर उठणार नाहीये. त्यामुळे जरा उद्यापासून काही दिवस लवकर उठून देवाची पूजा तुला करावी लागणार आहे. असं का करतेस तू? रोज मीच पूजा करतो. काल केली होतीस? कालच विसर. म्हणूनच सांगते. हे प्लीज 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. अजिबात नाही, तू काही माझं शेवटपर्यंत ऐकायचं नाही. अगं गाणं होतं ना शेवटचं. तुला काय रे माहिती? ते प्रोमो बघितला ना मी फिल्मचा. हो, प्रोमो बघितला होतास का? बास झाला माझा. चला झोपायला चला. बरं बाई चल. दारं खिडक्या बंद आहेत ना? बघणार आहेस? हो बघणार. दिवे पंखे बंद करणार आहेस? हो करणार आहे. हो. तू गॅस बंद केलास? हो. गजर लावलास? हो. आणि हे ते अक्षता मावशी किल्ली घेऊन गेली आहे ना, तर मला रात्री उठून दरवाजा उघडायला लागेल. मला जाम कंटाळा येतो. तनू, तुझ्या अक्षता मावशीला ना रात्री जाताना किल्ली घेऊन जायची आणि मग कधीतरी मध्यरात्री मांजराच्या पावलांनी घरात यायची चांगली प्रॅक्टिस आहे. काय सांगतेस काय? बघितलंस? आली मांजर आली. शुक्रे, काय बोलतोस? तनू, ग्रेट न्यूज, आय एम सो हॅपी. अगं तू बघत काय बसलीयस? मी काय म्हणते, तू काय विचारशील की नाही? काय बोल ना. अगं तू मला बोलायला वेळ दिलास तर मी बोलेन ना चिंगे. बोल. अगं आई कुठे? तनू असेल तर तनू सुद्धा बोलव, मी एकत्र सगळ्यांना सांगणार आहे. चिंगे, आई गेली एका प्रोग्रामला, येतच असेल एवढ्या. तू बोल आता, काय बोलायचंय ते. शी, काय ग, माझा सगळा मूडच गेला. मला इतकी आनंदाची बातमी सांगायची आणि घरी कोणीच नाहीये. अच्छा, म्हणजे घरात मी आहे म्हणजे कुणीच नाहीये का? हे तसं नाही ग, एक बोलायची पद्धत असते ना. ठीक आहे, मी तुलाच सांगते. अक्षता शरद जोशी IAS यांना एक खूप चॅलेंजिंग पोस्ट मिळालेली आहे. शेती विकास महामंडळाची मॅनेजिंग डिरेक्टर. काय सांगतेस काय चिंगे तू? अगं कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप मोठी झालीस चिंगे. आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल एवढी मोठी.
मला खरंच वाटत नाही. आईला किती आनंद होईल ना. हो ना, आणि आत्ताच ती घरी नाहीये. अगं येईल, येतच असेल, 15-20 मिनिटात येईल. चिंगू, मला सांग, मग आता तुझं पोस्टिंग कुठे होणार? कोकणात. म्हणजे तू कोकणात राहायला जाणार ना? हो, मग काय रोज अपडाऊन करू? नाही तसं नाही ग. चला, म्हणजे आता अक्षता जोशींचं स्वतंत्र आयुष्य सुरू झालं. तू जायच्या आधी आपण पार्टी करू. हा, मस्त. ऑफकोर्स, आपल्या घरातले सगळे, अनुष्काताईची फॅमिली. त्या दिवशी गावजेवण देऊ ग आपण. मी जी पार्टी म्हणते ना, त्याला फक्त आपण तिघी बहिणी. कुठेतरी जाऊ, मस्त हिंडू फिरू, मजा करू, खाऊ पिऊ, आणि मुख्य म्हणजे मनसोक्त गप्पा मारू. मस्त आयडिया आहे ग. हे मी अनुष्काताईला फोन करून दे. नाही, एक जनरल पार्टी तर करायचीच, पण एक स्पेशल पार्टी करायची फक्त आपल्या तिघींची. हं? हो. हा, आणि हा निशांत नाही सांगा. थँक्यू. अगं नाही ना, आई नाही आली अजून, तिला माहितीच नाहीये. ए, बहुतेक तीच आली आहे. हा, काय चाललंय? हो ग, कुणाला सांगणं चाललंय मी चाले म्हणून? हो, मी नंतर करते तुला. बाय. अगं अनुष्का ताईला फोन केला होता मी. बरं, काही विशेष? अगं आई, शेती विकास महामंडळाची मॅनेजिंग डिरेक्टर झाली आहे ही. अगो, काय सांगतेस काय? नमस्कार करते. आयुष्यमान भव. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. खरंच केवढा मोठा पराक्रम केलायस तू. छान छान. देवाजवळ साखर ठेवलीस का? हो, ठेवली ठेवली. देवाजवळ ठेवली. उद्या हत्तीवर नाही वाटायची आहे. त्याच्यासाठी हत्ती, बँड सगळ्याची ऑर्डर दिली. काय ग, वाटायलाच हवी. हं? छान छान, मस्त मस्त. ऐक देवा, याला म्हणतात बाप से सवाई. आणि आई से? आई से पण सवाई. आई, काय झालं? आज शरद हवा होता. खरंच हा दिवस पाहायला शरद हवा होता ग. खरंच ग, मलाही बाबांची खूप आठवण येते. केवढा अभिमान वाटला असता शरदलाच तुझा. गावभर सांगत सुटला असता, माझ्या चिंगूने आज हे केलंय, माझ्या चिंगूने ते केलंय. पण ही फक्त सुरुवात आहे तिची. बघा माझी चिंगुडी केवढी मोठी होते ते. उंच उंच आकाशात भरारी घेणारे ती, जिथे कुणाची नजर पोचणार नाही तितकी उंच. खरं म्हणजे मी हे तेच ठरवलं होतं. काय, कुणाचीही नजर पोचू नये एवढं उंच जायचं असं? तसं नाही ग ताई, पण बाबांपाठोपाठ आई इंग्लंडला गेली ना, तेव्हाच मी ठरवलं होतं. म्हणजे मी स्वतःला विचारलं, यू विल नॉट मेक फूल ऑफ युअर सेल्फ. असं नाक वर करून तू बाबांना सांगितलंस. पण तुझं काय? तू काय ठरवलंय स्वतःच्या आयुष्याबद्दल, भविष्याबद्दल? किती मोठ्या माणसासारखं बोलते मी. अगं आई, ती झालीच आहे मोठी आता. बोल ना, बोल. छान बोलतेस. हळूहळू माझा निर्णय पक्का झाला. मी IAS होण्यामागे मुख्यतः 2 कारण होती. एक म्हणजे आपण इतकं मोठं व्हायचं की आपल्या आईबाबांना आपला अभिमान वाटला पाहिजे. आणि दुसरं, आपण इतक्या उंचीवर जायचं की जिथपर्यंत बाकी कोणी नाही, पण सदानंद नाईकची नजरही पोचता कामा नये. आणि मला वाटतंय
ते थोडंफार जमलंय. जमतंय. जमलंय जमलंय. अरे वा चिंगू, आईनी सर्टिफिकेट दिलं म्हणजे खरंच जमतंय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे नाही म्हणजे आम्हाला कधी असं म्हटल्याचं आठवत तरी नाहीये. ए शाणे. आपल्या सगळ्या रिक्वायरमेंट्स प्रोडक्शन डिपार्टमेंटला दिल्यात ना? 1 मिनिट, मी नंतर फोन करतो. दर दिवसाआड माझ्यासमोर हात पसरायला लाज नाही वाटत? अजिबात लाज वाटत नाही. पण तुम्हाला लाज वाटते ना, मी सारखा हात पसरतोय? हा, मग तुम्ही एक काम करा, तुम्हीच माझ्या खिशात पैसे भरा. काय डॅड, कमॉन, तुमच्याकडे एवढा पैसा आहे. खरं तर मला तुमची लाज वाटते. तुम्ही कधीच आनंदाने स्वखुशीने मला पैसे देत नाही. हे घे दर्शन, आज 10,000 घे. नको, आज मी खूप आनंदात आहे, 20,000 घे. अरे तुला त्या विकासदानकडे पाठवलं होतं त्यांच्यासारख्या अनुभवी माणसाकडून काहीतरी शिकशील म्हणून, तर माझ्याकडनं पैसे घेतलेस आणि त्यांच्याकडे गेलाच नाहीस. 4 चौघांसमोर बोलले ना मला ते. आता परत शब्द कसा टाकू मी त्यांच्याकडे? नकाच टाकू ना. कशाला टाकताय शब्द? उगाच फालतू गोष्टीचा इश्यू करू नका, उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका. अहो काम काय पुढे आहेतच ना. जस्ट लुक ॲट मी. यस, लुक ॲट मी. हो, माझं वय आता, लाईफ एन्जॉय करायचं आहे, एक्सपिरियन्सेस पाहिजेत मला. अरे बाबा, तुझ्या वयाच्या इतर मुलांकडे बघ, लुक ॲट देम. ते काम मिळवण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी किती मेहनत करतात ते बघ जरा. लोअर क्लासची मुलं आहेत ती. डॅड तुम्ही सेलिब्रिटी आहात आणि मी तुमचा मुलगा आहे. तुम्ही विसरताय मी काय त्यांच्यासारखा असा. नसत्या गोष्टींची हवा गेली तुझ्या डोक्यात. नुसत्या नावावर जेवायला मिळत नाही. अरे मेहनत कर, शिक जरा. डॅड मला उशीर होतोय. कशाला रे उशीर होतोय तुला? हा, महत्वाचं काम आहे, डिस्कोतच जायचंय ना. माहिती आहे ना तुम्हाला, मग कशाला उगाच पिरपीर. सॉरी, पैसे म्हणजे हे बघ, मी तुला एकही पैसा देणार नाही. फार लाडावून ठेवलंय मी तुला. एक्झॅक्टली. लाड वाढत चाललेत माझे. केवढे लाड करता तुम्ही माझे. लाड करता की नाही? मग आवडतो की नाही मी तुम्हाला? मग ऐसे काय माहितीये ना, असं लाडावून ठेवलंय म्हणून हसू शकतोस तू. वेळेवर तुझ्या कानाखाली आवाज काढला असताना तर ही वेळ तुझ्यावरही आली नसते, माझ्यावरही. हे तुझे कपडे, हे तुझे बूट, महागडं सगळं, तो तुझा कोण हेअरस्टाईलर. डॅड, मी तुमचा मुलगा आहे, तुमचा. सोसायटीत आपला एक स्टँडर्ड आहे. मी जसा येरा गबाळ्यासारखा फिरलो ना तर तुमचीच लाज जाईल. माझी लाज वाचवत नाहीयेस तू, घालवतोयस. हे बघ, तुझ्या वागण्याचा मला काय त्रास होतोय ना हे तुला कळणार नाही, आणि कळेल ना तेव्हा उशीर झालेला असेल. होणार आहे, उशीर होणार आहे. अगदी बरोबर आहे तुमचा, उशीर होणारच आहे. कारण आत्ताच तुम्ही मला पैसे द्यायला एवढा उशीर लावताय. माझ्या पापाचं प्रायश्चित्त मला भोगावंच लागणार. ओ, एक मिनिट. काय कसलं काय? माझा कशाशी संबंध नाही, तुमच्या पापाशी तर मुळीच नाही. हे बघ, मी तुला आज एक दिवस पैसे देतो, पण त्या डिस्कोमध्ये जाशील ना तेव्हा दारू पिऊन धिंगाणा घालू नकोस. आणि त्यामुळे जर मला पोलिसांनी बोलावलं तर मी तुला सोडवायला येणार नाही, कळलं? नका येऊ. आय विल मॅनेज माय सेल्फ. याला कसल्या गोष्टीत सपोर्ट नाही यांचा. आणि बघ, ते विनोददा नवीन पिक्चर चालू करतायत. सिन्सिअरली त्यांच्याकडे काम करणार असशील तर असिस्टंट म्हणून तुझ्यासाठी शब्द टाकतो. परत मान खाली घालायला लावू नकोस मला. डॅड, काय चाललंय तुमचं हे? प्रत्येक वेळी मला पैसे देताना हे असलं काहीतरी प्रेशर काय आणता तुम्ही माझ्यावरती? असं दडपणाखाली मी हो म्हणावं ह्याच्यात कसला तुम्हाला ग्रेटनेस आहे? आणि बघा डॅड, तुम्ही मला पैसे देत नाहीत असं जर मी मम्माला सांगितलं ना मग ती इकडे येऊन तमाशा करेल. मग मला सांगू नका तुम्ही. तुम्ही दोघं घरातली माणसं मला जे इमोशनली ब्लॅकमेल करताना, घरातली. डॅड, काय चाललंय? यू वेस्टिंग माय टाइम. मी बराच वेळ सारखं एकच वाक्य बोलतोय, पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, लवकर द्या, नाही तर मला बाहेर जाऊन मागावे लागेल. बाप म्हणून या घरात मला जी किंमत आहे ना ती फक्त तुला पैसे देण्यापुरती. द्या.
एवढेच नाही म्हणजे आय विल मॅनेज इट. आता आजचा दिवस डार्लिंग डॅड थँक्यू व्हेरी मच.